गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या। कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट। 5,000चे भरपूर डिस्काउंट, कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा। पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड। संपर्क 92 97 97 50 00। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरातील भाजपचे कोल्हापूर जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष हिंदूराव शेळके यांनी काल शरद पवार यांची भेट घेतली व लवकरच कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन तुतारी हातात घेणार असे संकेत दिले। भाजपमध्ये गेल्या 10 दिवसांपासून आम्हाला कोणी विचारलंच नाही। आमदार आवाडे यांनी पक्षप्रवेश केला आहे, पण इथून पुढे आमदार आवाडे आणि आमची आरपारी लढाई असणार आहे। गेल्या 30 वर्षांपासून भाजपचे मी काम करतो, पण आम्हाला कोणी किंमत देत नसल्यामुळे आम्ही लवकरच निर्णय घेऊ असे। तसेच भाजपच्या वरिष्ठ कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली व त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। यावेळी भाजपचे माजी इचलकरंजी शहराध्यक्ष अनिल डाळ्या तसेच माजी उपनगराध्यक्ष शशिकांत मोहिते यांनी सुद्धा भेट घेतली। पवार साहेबांना भेटलं म्हणजे तोतारी घेतला असं होत नाही। एखाद्या वेळी जेवढ्या मोठ्या नेत्याने फोन केल्यानंतर जाऊन भेटणं ही आपली भारतीय संस्कृती आहे। एखाद्याने बोलवलं तर आदराने त्यांच्या घरी जाऊन बोलणं त्यात काही चूक आहे असं मला वाटतं। काय वाटतंय, गेल्याच आठवड्यामध्ये अमित शहाच्या हस्ते आवाडे पितापुत्रांनी प्रवेश केला, पण गेले 25 वर्ष तुम्ही भाजपचं काम करताय, त्याबद्दल काय वाटतं? नाही, आम्हाला दुःख एकच आहे, आम्ही 25 वर्ष भारतीय जनता पार्टी इथं काही अस्तित्व नसताना, इथं गावात 5,000 मतं पडत असताना आम्ही त्या पक्षात गेलो, पक्ष संघटना वाढवली, 2 वेळा भारतीय जनता पार्टीचा आमदार केला आणि ऐन टायमाला तुम्ही आम्हाला कोणाला न विश्वासात घेता जर निर्णय करून जर तो कार्यकर्त्याला लादत असला तर इचलकरंजी शहरातले कार्यकर्ते काय लादून घेतील असं मला वाटत। काय वाटतं, येणाऱ्या काळामध्ये तुम्ही लवकर निर्णय घेणार? नाही, आपला निर्णय, आमची मीटिंग झाल्यानंतर मग त्याचा निर्णय। आज भाजपचे वरिष्ठ कार्यकर्ते तुमची भेट घेऊन तुमची समजूत करण्याचा प्रयत्न केला? नाही, चालेल, आता येणार की, ती काय शेवट पार्टी म्हणल्यावर येणार, भेटणार। आमचं काय दार कायम सगळ्यांनी खुलं आहे, फक्त आवाड्यासाठी आमचं दार खुलं नाही। म्हणजे आवाड्यांचा आणि तुमचं जुनं वाद तर आहेत राजकीय, पण त्याबद्दल काय वाटतं? आवाड्याने प्रवेश केल्यामुळे तुम्ही नाराज आहे? नाही, प्रवेश नाही, आम्हाला जर तुम्ही विश्वासात घेऊन केला असता तर आम्ही ते मान्य घेतो। आम्हाला अंधारात ठेवून जे केला हे आम्हाला मान्य नाही। आणि मी आजही सांगतो, काही जरी आता झालं तर आर पारची लढाई ही त्यांच्यात आणि आमच्यातच होणार।